अशा गोवानी पण वारी चांगली केली आहे ना. हा या आज मित्रांनो खऱ्या अर्थानं CSP रेकॉर्डिंग स्टुडिओ या स्टुडिओचे ऑनर या कोकणातील हे उत्कृष्ट संगीतकार माझे बंधू ज्यांच्या स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थानं मला फक्त एकदा जाण्याचा योग आला. पण आज ज्या आपल्या प्रत्येक गायकाची गाणी आपण जी या गणपती बाप्पाची सीझन ऐकताय त्या गाण्याला एक वेगळा आकार देणारा आपल्या कोकणातला कोयनू हिरा माझे बंधू पंकज ते मोठं नुसतं तुम्हाला हिकडच फक्त उड्या मारतात कारण मोठा एवढा माणूस तरी असं द्या. या ठिकाणी दादा खरंच खूप भारी वाटलं. छोट्या मुलाची माझ्या मागे तुम्ही मोठी माणसं आला तुमचं खरं मनापासून बघा या ठिकाणी शाहीराणी चांगली वारी केली बरोबर आहे ना. पंकज दादा घाणेकर आणि संपूर्ण आमची CSP टीम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आहे. तसेच माझा भाऊ सिद्धेश मेस्त्री यांच्या माध्यमातून देखील 201 रुपयाचं बहाकार पारितोषिक आलंय. आणि त्यांची अशी फरमाईश आहे की जी माझी गवल आहे मित्रांनो विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले अशी आपली फरमाईश ऐकली पूर्ण होणार आहे. माझा भाऊ प्रथमेश सावंत याच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं बहादराचा पारितोषिक आलेला आहे. नाणाचा मुजरा करतो नाणाचा मुजरा. बरं ऐका आवाज सर्वांना पोहोचतोय ना. आता जनरेटरवरती आहे. आता विषय ऐका गमत ऐका. माणसानं कॉमेडी करावी बरोबर आहे ना. माणसानं कॉमेडी करावी पण ती इतकी पण ओव्हरॅक्टिंग त्याची करू नये की लोक त्यांना असं वाटत होता की मी जे काय बोलतोय ते लोक म्हणजे मी जे काय बोलतोय ते लोक आवडण्यातून हसतात. लोक काय काय तुमच्या भुकत पण होतं बरोबर आहे ना. माणसानं कॉमेडी करावी. माझे बंधू निवडण्यासाठी अशा कार्यक्रमात आहेत. बघा आता हा शक्ती तुळा आहे. ह्या कोकणच्या लोककला आहेत. शक्ती तुळा असेल धमन असेल बरोबर आहे ना. आता या शक्तीतुर्याचा मित्रांनो बघा या शक्तीतुर्याचा आणि नमनाचा कुठे संबंध येतोय का हो बरोबर आहे ना. आला चुरी गेला आणि म्हणतात बघा चुकीचं नाही म्हणत तुम्ही बोला मला काय म्हटलं म्हणजे एक शब्द वापरले त्यांनी रांडे चालो रावण तुम्हाला असं वाटत नाही म्हणजे हा जो पट्टा आहे मित्रांनो आमच्या तालुक्यात नमन होत नाही पण ह्या तालुक्यातल्या नमन मंडळाची नमन मात्र आम्ही आवडीन बघतो. तुम्हाला असं वाटत नाही का की हे आपलं विकास शेठ ते नमन करायचा कुठेतरी थोडासा अपमान करतात. जर पटलं तर निश्चित टाळ्या वाजवा मित्रांनो. असं तुम्हाला वाटत नाही का. आता कुणाला विंचू चावणार कुणाला काय चावणार ते कुणाला काहीशी देणं केलं नाही. तुम्ही बारीक मुद्दाच बोला ना फक्त. बरं दुसरा मुद्दा एका म्हणजे माकड काय म्हणतो माझीच ना. आता हे नेहमी ह्यांचीच फक्त करा अजून करा शाहबाजी ढोंगरा की साला जाईपर्यंत करा आमच्या काही होत. आज बघा म्हणजे ते एवढं गांगारलं एवढं थांबवलं की ते प्रतिस्पर्धी शाहिराला ही पद्धत आहे. प्रतिस्पर्धी शाहिराला समोरच्या शाहिराला मुजरा करायचा ते विसरलं. मला आता काय म्हणू हे लय मोठं शहाणाभाऊ आहे. दुसरा मुद्दा जर मी खोटं बोललो बघा मित्रांनो जर मी खोटं बोललो अरे पण भिलो गाडी करणार माझ्या बारीत माझी 3 गाडी झाल्यानंतर ती लाईट गेली. तुम्ही जर खरा तुमचा नाणं होता तर तुमच्या बारीत ती या तुम्ही पाहिजे होती बरोबर ना. तसं काहीतरी लिंबू होते फिरवलं तुम्हीच मी असं नाही म्हणत. पण मी जर खोटं बोललो तर माझी अर्धी बारी झाल्यानंतर ती लाईट गेली. तुमचा पैसा खरा होता म्हणजे माझ्या बोलण्याचा आणि त्या लाईटीचा काय संबंध आहे का. म्हणजे माकड काय म्हणतो आणि आपला येतो बोलायचा कॉपी करायची. अरे सगळा तालाचा आणि सुराचा प्रकार आहे. ते मरतात बिचारा स्वतः पाटलाखाली तुम्हाला घेऊ कुठे आणि ह्या माणसाची कॉपी मी करू म्हणजे काय बोला तुम्हाला आता बोलू तर काय बोलाल काय करावं आणि झाला किती करावं आणि कुठं करा असं नाही मित्रांनो. त्यांनी पण तिकडचा डायलॉग बोलून भारी चांगली केली आहे बरोबर आहे ना. आता विषयाला कपडा फाडायचा
मी बोललो ना, मी म्हटलं माझ्या वडिलांवरती मी बोलतात तरी तुमचा पोरगा म्हणून निश्चित कपडा फाडी, कारण माझ्या बापावरती बोलायची तेवढी तुमची निश्चित लायकीच नाही, बरोबर ना. मग त्याचा पोरगा जर तुम्ही त्या एखाद्या पोरग्याच्या बापावर बोललो तर त्याचा पोरगा ऐकून घेईल काय? हे काय बोललो, हे काय कुलर कुलर माझा मी म्हणतो तुमचं भाजलं र. ऐका बघा, दुसरा विषय त्यांनी हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याचा चला गडबडीत तो राहून जायचा. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बघा मित्रांनो, ते निश्चित प्रयत्न करतात. आता काय खोटी उत्तरं काय मी पण दे, पण जर माझ्याकडे विषयाचा आशय मी 2 वेळा त्यांना, पण जर आकडीत कोणती अडकले कुठे त्यातून मला पण करत त्यांना उत्तर दिलं, त्याला मी उत्तर दिलं. आता ते तुम्हाला मान्य नाही आणि आज जे तुम्ही मला उत्तर ते मला पण मान्य नाही, संपला विषय. अजून पाना फाडा बघा, कुठं स्वतः अजून आहे ना. ऐका दुसरा विषय, आता ते काय म्हणाले, की पोरगा म्हणतात नाही चांगला आहे, हा आता आरतीला पण येतो, त्याच्या मनात काय आहे हो मात्र काय मला माहिती. अरे भेद, तुमचा कलर पण काला आणि तुमचा कालीस पण आपला कालाच आहे ना. मी जर खोटा होतो तर लाईट गेली, तुम्ही खरं होतं लाईट घ्यायला हवी होती, म्हणजे तुमचा पाय पण खाली काला. माणसाला पाय किती असतात आणि तिसरा पण आहे ना. आता सांगतो विकास शेठ, कॉपी करायची या जीएसटी बीएसटी तुम्हाला काय हवे तशी या. आणि म्हणून मित्रांनो बुवानी सुंदर बारी केलेली आहे, बरोबर आहे ना. आता आजचा त्यांचा नेम पण सरळ आहे ना, नेम पण सरळ आहे आणि नेम पण सरळ आहे. नाहीतर मी जर आज ते वाकडे शिरला असतं तर मी पण निश्चित अगदी. पण ऐका विषय पहिला आहे ना, बघा काय म्हणतोय. अरे हा काला कावला बघा, तुम्हाला झोपा नाही झाल्या नाही तर मी आपला त्याचा राजभर केला आणि बरोबर असं मी पुरा राजभर आपला भारी करतो की झाला डोक्यात तुमच्या काही शिरायचं नाही असं म्हणतो. म्हणून म्हणतो ऐका, अरे हा काला कावला रानाचं गावला याला धरलाय तर कात. बघा विषय वडाची साल वांग्याला लावणार. आज मात्र त्यांनी पण टायमिंग बराच घेतलेला आहे, आपल्याला बराच कोंबडा आरवायचा आहे. आता विषय काय झाला, घरात प्रत्येकाच्या गणपती आहेत तर उद्या पण आमची बारी आंबवलंच आहे. पण आज वस्ती केली असती पण घरात बाप्पा आहे, जाऊन यायला झाला तरी चांगलं म्हणून म्हणतो. अरे हा काला कावला रंगात गावला याला धरलाय तर कात. काय हाय तुझी अवकात. पंकजाला हे तुमचा लय कौतुक करतो, लय अरे पंकज भाई तुला बघितलं असा तसा गेलो वाद्यास गावलं बुवा भारी करणार. हा काला कावला रंगात गावला याला धरलाय तर कात. काय हाय तुझी अवकात बघा, अरे काय हाय तुझी अवकात तोंड घालतो सुनारकात. विषय कसा बघा, भगवंताचा अमृताचा स्रोत मृत्यू लोकांमध्ये एका ऋषीमुनीच्या माध्यमातून पाठवला होता. आणि तो अमृताचा स्रोत त्या ऋषीमुनी पाठवला असताना एका कावळ्यानं तो स्रोत अपवित्र केला, म्हणजे त्याला चोच मारली. आज बघा 365 दिवसांपैकी 364 दिवस कावळ्याचा तोंड कुठं नाकात त्याचा तोंड आहे, फक्त त्याला मान एकाच दिवशी काव काव नाही ना. आता बुवा म्हणती हा सारखा काला काला म्हणतो, तुम्ही रंगात काला ते माझा दोष नाही ना, म्हणून म्हणतोय हा काला कावला काय
सांगणे केला, बरोबर आहे ना? आणि चौथ्या बारीत फरमाईश तुमची घेतो, फक्त तुम्ही थांबायचा या, अर्धवट बारी सोडून जायचं नाही ना, म्हणून सांगतोय. ते काय म्हणालं की 3 वाऱ्या माझ्याशी चांगल्या केला आणि चौथ्या वारीत इंजेक्शन त्याला सकाळी दिला. म्हणजे बघा विषय काय असतो बघा मित्रांनो. आमच्या दोन्ही पण भुवनच्या बागा युट्यूबला आहे, तुम्ही बघत असोशी बागा आहे का? हे जर असं म्हणत असतील की ती वारी मी राजेश भाऊसोबत सरस केली तर आजपासून शक्ती तुला मी सोडून दे. अहो झालंय कसं माहितीये का तुम्हाला? नेहमी जेव्हा यांचा माझा कार्यक्रम लागतो ना त्या वेळेस छातीला बोट लावून सांगतोय हा राजेश भाऊ पण त्यांच्या मालगुडी बसतो. नाकापेक्षा मोठी होतो ह्याला जड. आणि मग विषय काय होतो बघा, सोनेवाल्याची दुसरी बारी आणि शक्तीवाल्याला काय परत गाडी करायला भेटत नाही. मग नुसता तोंडानं भुकून त्याचा काय उपयोग आहे काय काय? तुम्ही एवढं काही तर बोला, गाण्यात तर बोला, गाण्यात नाही, तोंडानं हाऊ करीन आणि तव करीन, गाण्यानं कॉपी करायची. दुसरा विषय ऐका, दुसरा विषय ते असं काय म्हणतात माहितीये का? म्हणजे त्यांची काय आता म्हणतात, त्यांचं म्हणणं काय झालं माहितीये की जे शक्तीकडे बाकीचे भाऊ आहे ते येड आहेत सगळं, नाही ना, ते सगळं येड आहे. म्हणजे त्यांनी शक्तीकडे वाट लावली नाही. हे फक्त एकटंच 12 महिन्याचं नाही, हे 9 महिन्याचं नाही मित्रांनो, हे 12 महिन्याचं. आपण 9 महिने 9 दिवसाचा, हे फक्त एकच 12 महिन्याचं. ह्यांचा असा गैरसमज आहे. दुसरा विषय काय की शक्ती तुला बाकीच्या भावांनी वाट लावली नाही, फक्त तो शक्ती तुला सुधारवण्याचं काम आता हे करताय. म्हणजे बाकीचं खुद हे तेवढं मोठं शान, बरोबर आहे ना? आता मला सांगा ना मित्रांनो, जर एक शाहीर गणपतीमध्ये असेल, दसऱ्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, जर यांच्यासोबत जर 4-4, 5-5 माऱ्या करू शकतो तर ठेवणारं येणं का हे माझ्यासोबत जाणारं येणं? बघा मित्रांनो, कसं आहे माहिती, त्याचा एक विनोदाचा भाग चांगला आहे, त्यांचा विनोदाचा भाग चांगला आहे. मी पण जर काय बोलायला गेलो तर मी बराच काही काय बोलू शकतो, पण एक चौकट असेल आणि त्या चौकटीत राहून कार्यक्रम करणं ही राजेश भाऊची खरी खासियत आहे. आणि म्हणून विषय का बघा, कथा ग्रंथात आहे की इथं नाही तुझी लायकी, यातला कळतोय तुला काय फकरा, बघा यातला कळतोय काय तुला फकरा. अरे तुझं कारभारी असतील सगळा, काय बोलालो, अरे ह्याचं कारभारी असतील सगळा, पण जातीचा हाय तू, कारभारी असतील पण जातीचा भयांच्या घरामध्ये इंग्रज गेला होते, सगळं इंग्लिश म्हणजे काय हिंदीची पण वाटवं लागली आहे ना. आणि वन सगळं जा सजना तुझको भुला दिया, झाला तुझको आणि मुझको मध्ये सगळं वाटून लावून टाकली त्या गाण्याचा. पण तुम्ही सुंदरच आहे ना बोला, तुमच्याकडे सगळं चांगलं आहे ना, पण जे तेवढं येतंय ना तेवढं सुंदर बोला तुम्ही. आणि म्हणून ऐका विषय असा आहे, कसं झालं माहितीये दामोदर बुवा, तुम्ही काय म्हणाल की मी रंगात जरी काला असलो तरी मी माणूस नाही चांगला आहे बुवा, माझा पण कलर काय तेवढा गोरा नाही, मी पण थोडासा कालाच आहे, पण रंगात पण मनाला मात्र बुवा चांगला आहे बोला. मी त्याच शरीराच्या मालगुटीवर बसतो ज्याला म्हणजे कसं माहिती ना, ज्याला काय खतरा करत नाही त्याच्याच मालगुटीवर अगदी चांगला बसतो मित्रांनो. आणि म्हणून ऐका विषय वरती लावा, मी ना बघा ते काय म्हणतात की जे चांगलं आहे त्याला मी चांगलंच बोलतो. मित्रांनो मला एवढंच सांगा, म्हणजे खरं सांगा, म्हणजे असं जर खोटं असेल तर मी ते मान्य पण करेन, पण मला खरं सांगा, तुम्हाला राजेश भाऊची गायकी आवडत नाही का? खरं असेल तर खरं सांगा, जर नसं लावलं तर तुमचं आमचं काय वाद नाही आणि गडी काय अजून वाद. पण तुम्हाला राजेश भाऊची गायकी आवडते का नाही?
नक्की ना अगदी मनापासून ना ऐका काय झाला विषय मी याच्यासोबत एक गाणं गायलं मी त्याला अशी काय म्हटलं की जी गाणी तुम्ही माझ्यासोबत गाता ती तुमची सोबत याचं होतं कसं माहितीये एक गाणं बारीक केली की दुसऱ्या वर्षी गाणं रेकॉर्डिंग करतात आम्हाला तेवढाच धंदा नाही मला बरोबर आहे ना मी यांच्यासोबत मी परवा गाणं गायलं गाणं होतं आपल्या कोकणाचं मी त्यांना मुंबईपासून सांगतो की हे गाणं त्याला खटकलंय जोरात हेच गाणं त्यांच्या मालगुटी बसतात त्यांच्या उराव बसतात त्यांच्या काय म्हणतात त्याला काळजाव विभ्याच्या डाग बसतात मी त्याला काय म्हटलं की परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी नाही मला पण माहिती नाही तिचा निर्माण करता कोण आणि ती परशुराम भूमी निर्माण करण्याचं कारण काय हे मी त्याला मुंबईत विचारलं बुवा भरकाटलं त्यांनी काही सांगितले नाही बुवा आज तरी येऊन सांगा आणि जोपर्यंत परशुराम भूमीचा निर्माण करता कोण तुम्ही नक्की सांगाल पण ती निर्माण करण्याचं कारण काय हे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी काय तुमच्या मानगुटीवर प्रकाशिवर राहणार नाही मी माझं गाणं गायलं होतं ऐका पहा सह्याद्रीचे डोंगर थोडासा आवाज वाढव ना मॉनिटर या देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो याचा विंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर ह्या गाण्यात यांच्या काळजावर चढ पाडण्यासारखं कुठं काय आहे हो कसं माहितीये काय माकड काय मग अशी म्हटलं मी माकड काय म्हणतो जो काय आहे तेवढा आमचा सगळा ज्या ठिकाणी तेवढी राहते आमचाच होणार नाही का विषय का अरे होईन रानात मी वर चढ बघा होईन रानात मी वर चढ असं घातलंय मी तुला सांगतोय रावणाला माझ्या सीताबाईला बरोबर दिलायस पण आज मी माझ्या गुरुला सांगून आलोय त्या रावणावरती वर चढ होऊ नये आणि सीताबाईला आणि सुखरूपणे तुझ्या समोर आणून ठेवले म्हणून म्हणतोय आणि तुला म्हणतोय रावणाला होईन रानात मी वर चढ असं घातलंय मी सागड रावण मारुतीला काय म्हणतो मारुतीला काय म्हणलं अरे होईन रानात मी वर चढ असं घातलंय मी सागड आता मारुतीला बघितलं रावण म्हणतोय अरे तुझ्या सारखी आली माकड बघा आता मी पण हळूवाला म्हणतो होईन रानात मी वर चढ त्याचं कारण का माहितीये का त्याचं कारण आहे का आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे बरोबर आहे ना आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे त्या वशिला शोभा देणारा तो मेला आहे आणि त्यांच्या मानगुटीवर यांच्या नाकावर पिचुरवाणी करणारा हा पक्क्या गुरुचा आहे रानातून वर चढ असं घातलंय मी सागड म्हणतोय असं म्हणतेस ना तुझ्या सारखी आणि माकड आता मी पण बोल म्हणतो अरे तुझ्या सारखी आणि माकड सांग असं करते मी काही शाळेने त्या गवारीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आता ते काय म्हणालं की जर चट्टी पिंपरी झाली होती रंगोट तर तिथं जायचं कोणी कशाला बरोबर आहे ना आता हे काय म्हणाले त्यांच्या कटिंगमध्ये काय म्हणाले की म्हणतात गाणार म्हणतात गेली पिवली त्याच्या शेजारी जाऊन गेली जेवली असंच बोललं ना बुवा असंच बोललं ना मला वाटतं होते तुम्हाला पण सोपा आले हे काय म्हणायचं की कानात ठेवली तिथं ही जाऊन जेवली बरोबर आहे ना
माझ्या कानात पिवली केला हे माझ्या गवडीचा विषय होता. पण त्याच्या शेजारी ती जाऊन जेवली तिथं तुम्ही काय वास करून आलो काय बघायला. बरोबर आहे ना. काय आपला बोलायला काय नाही, जुगव करायला काय नाही, वडाची साल वांग्याला लावायला काय नाही, म्हणून आपला उगाच काहीतरी सांगतो बुवा. कसं माहितीये ना, तुम्ही काय म्हणाल की मला वाटलं होता मुंबई जोरात झोंगाट झाला होता, आज काहीतरी तुफान येईल बुवा. तुफान राजेश बुवाचा कधी कधी येतो हे तुम्हाला पण माहितीये. आणि मगाशी म्हटलं ना, ज्या दिवशी राजेश बुवाचा तुफान येतो त्या दिवशी तुम्हाला माझं तुम्हाला मला तुमचं कपडं फाडायला लागत नाही. ऐका हा कोणची गडबड का झाय केलं का कोणची गडबड का झालीस तू बेमान तुझं भरलं कुणीवर काल असं वाचा वाचा बोलून असं का घालतेस तू थैमान. ही बुवांची गवळ होती. आता बुवा तुम्ही माझ्या गवळीला भाग दिला आहे, वाटाची साल वांगे लावले आहे ना, आपला जुगाजुगा केले आहे. आता मी पण तुमच्या गवळीला भाग देतोय. भागाला भाग घ्या मला म्हणून म्हणतोय. माझं दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. माझं दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. का झालंस तू बैमान, का झालंस तू बैमान. देवाया राधेने घात थैमान. का झालंस तू बैमान. देवाया राधेने घात जास्त मी थोडं तुमचा सर्वांचा वेळ घेणार नाही. एक फरमाईश मगाशी आलेली आहे, ती फरमाईश या ठिकाणी घेतोय. चोरून चोरून सांगेल सांगेल दादाची फरमाईश आलेली आहे. मित्रांनो माझं गेल्या वर्षीचं गाणं चोरून चोरून पाहता पहिले गेल्या वर्षीचं आजही मी त्या गाण्याला या ठिकाणी गाण्यावरती घेतलं. दादाची फरमाईश आलेली आहे की माझी गवळ जी मी 2 वर्षात गेल्या वर्षी रेकॉर्डिंग केली होती ती गवळ या ठिकाणी घेतोय. चोरून चोरून घेतोय आणि वारी माझ्या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचंय अरे देवांचा तू देवरे काढा कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देवरे काढा कसा नाही फुटला पाना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी
चोरू चोरून पाहता एक करुणा गाण्यांच्या घरातीचा माझ्या मनात वाजत जप्त्या पावलांना माझी मालकी नसली वाघाची शिकार हरली नसली जप्त्या पावलांना माझी मालकी नसली वाघाची शिकार हरली नसली थोडी संगपार निश्चित कलाकार छोटा आहे अजून शिकतोय पण असल्या प्रतिस्पर्धी शाहिरांमुळे कारण या अशा शाहिरांना स्वतःपेक्षा माझी काळजी भरपूर आहे आणि मित्रांनो बघा जी माझी नाचणारी मुलं आहेत या माझ्या नाचणाऱ्या मुलांसाठी माझे कीबोर्ड प्लेअर पंकजाचा काता आहे दादा तुम्ही पण जरा एकदा उभे राहा हीच ती व्यक्ती आहे मित्रांनो दरवर्षी कोकणकरांना गणपतीच्या सणामध्ये दरवर्षी जे गण येतात ते हे माझे बंधू मला कीबोर्डला साथ करतात उभे राहा 2 मिनिटं पंकजाला काताडे त्यांची ही गाणी अगदी आचरणात झाली आहे म्हणून बुवा ते मगाशी म्हणाल ना माझं कीबोर्ड वालं माझं पियानो वालं माझं ढोलकी वालं तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे कलाकार घेऊन राजेश भाऊ बाऱ्या करतो हा विचार करा जर एवढं चांगलं कलाकार जर बुवाच असतील तर बुवा कसा असेल बरोबर आहे ना तुम्ही बुवा एवढंच सांगतो बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन तुम्ही तेवढाच करा आणि अजून तुम्हाला सांगतो बुवा तुमचा आणि माझा काय भांडण नाही तुमची आणि माझी काय भावकीत करणार त्यांनाही गाणं बोलू द्या एक जरा घ्या एक घ्या जरा त्यांची फरमाईश पूर्ण करा जे यावर्षी त्यांचा जो गण आहे मित्रांनो सुंदर या ठिकाणी गण आहे अगदी चांगला युट्यूबला चाललाय लोकांनी जरा चांगलं प्रेम दिलंय तर पंकजाला विनंती करतो पंकजाला जरा तुम्ही पण कीबोर्डला यावरती तुम्ही कीबोर्डला या म्हणजे तेव्हा जरा बारी घेताय ना इकडे या पंकजा या असं आपल्याला पण गोवानं काय दीड 2 तास करणार आपल्याला पण मजा करायची या आता ह्यांना पण बारी घ्या तुम्ही कीबोर्डला या या लवकर हा लवकर पंकजा घ्या सुटेल देह कधी तरी देवा आणि वरती तुझ्या विसावा दिली समजला कोण ही वाणी होती दे तू गाणं तुझीच गाणी ते सूर्या पंख जाला सुरावधी केवा सूर्य पंख जाला सुरावधी केवा गौड गीत खावे राजेशाच्या परी गौड गीत भावे राजेशाच्या परी विरावळ
शेवटचा विषय आयोजकांवरती जो या आयोजकांनी या कार्यक्रमाची संधी दिली त्या आयोजकांवरती या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा घातोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. बरोबर बघा या बिना नावावरती अहो दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साल सोहळा विघ्नहराचा अहो दरवर्षाचा मोठ्या हर्षाचा साल सोहळा विघ्नहराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा अहो माझ्या लाडक्या लंबोदराचा वाघाला वाज परिवाराचा माझ्या लाडक्या लंबोदराचा वाघाला वाज आभार मानतो. माझ्या रसिक प्रेक्षकांचे लाख लाख आभार मानतो. एवढा उशीर होऊ देखील एवढ्या पावसातून आपण सर्वजण थांबलात. तुमचे आभार मानतो. ज्या पद्धतीनं मित्रांनो मला माझ्या वारीला सहकार्य केलं, शाहीरना देखील असं सहकार्य राहू दे. गोवाकडे एक सामना आहे गोवा. तुम्हाला काय कबड्डी खेळायचे, तुम्हाला काय कुस्ती खेळायचे, जर तुमची इच्छा असेल तर ही बारी झाल्यावर आपण वाटल्यास तो बंद करू आणि
म्हणून बुवा तुम्हाला पण शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं याची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.